हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण सिलेक्शन रूल्स बघितले होते. दोन सिलेक्शन रूल आहे, स्पिन सिलेक्शन रूल आणि लॅपोर्टे सिलेक्शन रूल. सो अकॉर्डिंग टू स्पिन सिलेक्शन रूल, when the transition is allowed when there is no spin change, डेल्टा एस मस्ट बी झिरो. आणि जेव्हा ज्या ट्रान्झिशनसाठी डेल्टा एस हा झिरो असणार ते ट्रान्झिशन अकॉर्डिंग टू स्पिन सिलेक्शन रूल अलाउड असणार. सो इट इज व्हेरी इझी टू प्रिडिक्ट वेदर द ट्रान्झिशन इज अलाउड ऑर नॉट. काय करायचं, सिम्पली तुम्हाला बघायचं आहे दॅट नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन जे आहे ते चेंज नाही झाली पाहिजे. जर चेंज होत नसतील ड्युरिंग द ट्रान्झिशन, इट इज स्पिन अलाउड ट्रान्झिशन. याचे आपण एक्झाम्पल बघितले होते. आज आपल्याला बघायचं आहे लॅपोर्टे सिलेक्शन रूल. सो व्हॉट इज लॅपोर्टे सिलेक्शन रूल? ट्रान्झिशन विच इन्व्हॉल्व चेंज इन ॲझिमुथल क्वांटम नंबर आर लॅपोर्टे अलाउड. असे ट्रान्झिशन ज्याच्यामध्ये ॲझिमुथल क्वांटम नंबर मध्ये चेंज होतो असे ट्रान्झिशन्स अलाउड आहे. आता सर्वात आधी तर आपल्याला कळायला पाहिजे व्हॉट इज ॲझिमुथल क्वांटम नंबर. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन शिकताना आपल्याला माहित आहे की 4 क्वांटम नंबर असतात. सर्वात पहिला आहे प्रिन्सिपल, त्याच्यानंतर ॲझिमुथल, मॅग्नेटिक आणि स्पिन क्वांटम नंबर. तर जो ॲझिमुथल क्वांटम नंबर आहे तो जर का चेंज होत नसेल ड्युरिंग द ट्रान्झिशन, that transition is Laporte allowed. Parity must be changed. Now what is parity? Parity means center of symmetry, that should be changed. Let us see how. बघा, these are the quantum numbers. There are 4 quantum numbers: n, l, m, s. प्रिन्सिपल क्वांटम नंबर, ॲझिमुथल क्वांटम नंबर, मॅग्नेटिक क्वांटम नंबर आणि स्पिन क्वांटम नंबर. हे तुम्ही 11वी-12वी मध्ये शिकलेले आहे. बघा, याच्यामध्ये हा जो ॲझिमुथल क्वांटम नंबर आहे, दिस ॲझिमुथल क्वांटम नंबर टेल्स अबाउट द सबशेल. जर का एल इज इक्वल टू 0 असला तर त्याला आपण एस सबशेल म्हणतो. एल इक्वल टू 1 असला तर पी सबशेल, 2 असला तर डी सबशेल आणि एल इक्वल टू 3 जर का असलं तर त्या सबशेलला आपण म्हणतो एफ सबशेल. रिमेंबर, एल इज इक्वल टू 0 इफ ॲझिमुथल क्वांटम नंबर इज 0, दॅट इज विच सबशेल? एस सबशेल. स्पेरिकली सिमेट्रिकल असते बघा, आपल्याला माहिती आहे. एल इज इक्वल टू 1 जर का असला, ॲझिमुथल क्वांटम नंबर 1 असला तर पी सबशेल. वी नो दॅट इट इज डम्बेल इन शेप. एल इज इक्वल टू 2, ॲझिमुथल क्वांटम नंबर जर का 2 असला तर इट इज डी सबशेल, दॅट इज डबल डम्बेल इन शेप. आणि एल इज इक्वल टू 3 जर का असलं तर इट इज हॅव्हिंग द एफ सबशेल, अँड एफ सबशेल इज हॅव्हिंग अ व्हेरी डिफ्युज्ड शेप. आता बघा, जो एल इज इक्वल टू 0 आहे दॅट इज एस सबशेल, दॅट एस सबशेल इज हॅव्हिंग स्पेरिकल शेप. आणि त्याच्यामध्ये जी वेव्ह असते त्या वेव्हची फेज जी आहे ही नेहमी पॉझिटिव्ह राहते. त्याच्याने सेंटर पासून जर तुम्ही अपोजिट डायरेक्शनला गेलं, जसे की बघा हे सेंटर आहे आणि सेंटर पासून आपल्याला अपोजिट डायरेक्शनला जायचं आहे. ओके, सो दिस इज द सेंटर आणि या सेंटर पासून अपोजिट डायरेक्शनला आपल्याला जायचं आहे. सो इफ यू गो इन अपोजिट डायरेक्शन लाईक दिस, तर बघा डावीकडे जर काय गेलं तर पॉझिटिव्ह फेज मिळत आहे आणि उजवीकडे जरी गेलं तरी पॉझिटिव्ह फेज मिळत आहे. वर गेलं तर पॉझिटिव्ह फेज आणि खाली जरी गेलो, डाऊन जरी गेलो तर पॉझिटिव्ह फेज. दॅट मीन्स व्हॉट? वी आर गेटिंग सेम फेज ऑन गोईंग 180 डिग्री फ्रॉम सेंटर. जर आपण सेंटर पासून 180 डिग्री जर का गेलो तर आपल्याला सेम फेज मिळत आहे. आणि जर सेम फेज मिळत असेल ऑन गोईंग फ्रॉम सेंटर टू 180 डिग्री, तर जर सेम फेज मिळत असेल तर त्याला आपण म्हणतो की त्याच्यामध्ये आहे सेंटर ऑफ सिमेट्री, आणि त्याला आपण दाखवतो जी रेडने, विच इज रिप्रेझेंटेड बाय स्मॉल जी. जे की आपण कशाने रिप्रेझेंट करतो? स्मॉल जी ने रिप्रेझेंट करतो. आता पी सबशेल मध्ये जर का बघायचं झालं तर पी सबशेल मध्ये एका लोब मध्ये असतो प्लस आणि दुसऱ्या लोब मध्ये असतो मायनस. आता जर का आपण 180 डिग्री अपोजिट गेलो, इफ यू गो 180 डिग्री अपोजिट, व्हॉट विल हॅपन? डावीकडे येत आहे प्लस फेज आणि उजवीकडे येत आहे मायनस फेज. तर प्लस आणि मायनस वेव्हची जी काही फेज आहे ती सेम आहे की अपोजिट आहे? अपोजिट आहे. आणि कारण की अपोजिट आहे तर सेम फेज नाही मिळत आहे. वी आर गेटिंग व्हॉट? डिफरंट फेज ऑन गोईंग 180 डिग्री फ्रॉम द सेंटर ऑफ सिमेट्री, आणि अशाला म्हणायचं अनजिरेट.
लेट्स रिवाइज क्विकली. व्हॉट इज लॅपोर्टे सिलेक्शन रूल? लॅपोर्टे सिलेक्शन रूलचं म्हणणं काय? असे ट्रान्झिशन ज्याच्यामध्ये चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर होत आहे असे ट्रान्झिशन्स हे अलाउड आहे. पॅरिटी मस्ट बी चेंज. पॅरिटी मस्ट बी चेंज मीन्स व्हॉट? तर जिरेट जर का असेल तर जिरेटचं अनजिरेटमध्ये ट्रान्झिशन होणार किंवा अनजिरेटचं जिरेटमध्ये ट्रान्झिशन होणार तरच ते ट्रान्झिशन अलाउड असणार. सो दिस इज विच रूल? लॅपोर्टे सिलेक्शन रूल. तर सर्वात पहिले तर आपण बघितलं व्हॉट इज ॲझिम्युथल क्वांटम नंबर. 4 क्वांटम नंबर आहेत, प्रिन्सिपल, ॲझिम्युथल, मॅग्नेटिक आणि स्पिन क्वांटम नंबर. L equal to 0. These are what? L means what? L means azimuthal quantum number. जर L 0 असेल तर S सबशेल, 1 P सबशेल, 2 असेल D सबशेल आणि 3 असेल तर S सबशेल. आता याच्यामध्ये S सबशेल ही जिरेड आहे, P सबशेल ही अनजिरेड आहे. बघा, जी S सबशेल आहे ही जिरेड आहे, P सबशेल जी आहे ती अनजिरेड आहे, D सबशेल जिरेड आहे आणि F सबशेल ही अनजिरेड आहे. असं का? जिरेड आणि अनजिरेड म्हणजे काय? तर ते आपण जस्ट बघितलं बघा. व्हॉट इज जिरेड अँड व्हॉट इज अनजिरेड. इथे बघितलं आपण की जी एस सबशेल आहे, एस सबशेल ही स्पेरिकल शेपमध्ये असते आणि त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह वेव्ह असते सर्वीकडे. तर जर तुम्ही सेंटरपासून अपोजिट डायरेक्शनला गेले तर तुम्हाला सेम फेज मिळते. सेम फेज मिळत असेल तर त्याला आपण म्हणतो सेंटर ऑफ सिमेट्री हॅव्हिंग अँड इट इज कॉल्ड एज व्हॉट? जिरेड. पी सबशेलमध्ये एका लोबमध्ये प्लस तर दुसऱ्या लोबमध्ये मायनस. अँड ऑन गोईंग 180 डिग्री व्हॉट वी आर गेटिंग अपोजिट फेज आणि त्याला आपण म्हणतो डिफरंट फेज जर का भेटत असेल तर अनजिरेड. आता बघा, तुम्ही मला सांगा की डी सबशेल ही जिरेड आहे की अनजिरेड आहे. इथे मी ड्रॉ करतो बघा डी सबशेल. तुम्हाला सांगायचं आहे की ती जिरेड आहे किंवा अनजिरेड आहे. लेटस सी कोणाला याचा आन्सर येते. दिस इज डी सबशेल. इट इज इन डबल डंबेल इन शेप. इथे जर प्लस फेज असली तर इथेही प्लस फेज आहे, इथे मायनस फेज असली तर इथे मायनस फेज आहे. सांगा जिरेड आहे की अनजिरेड आहे? तर ही जिरेड आहे. व्हाय इट इज जिरेड? व्हेरी सिंपल. ऑन गोईंग इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम द सेंटर, व्हॉट इज हॅपनिंग? ऑन गोईंग इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम द सेंटर व्हॉट इज हॅपनिंग? इथे मायनस फेज आहे तर इथेही मायनस फेज आहे. ऑन गोईंग इन अपोजिट डायरेक्शन फ्रॉम द सेंटर, इथे प्लस फेज आहे तर इथेही प्लसच फेज आहे. दॅट मीन्स दिस इज जिरेड अँड एफ सबशेल इज अनजिरेड. तर असं इलेक्ट्रॉनचं ट्रान्झिशन, जसं की फॉर एक्झाम्पल लेटेस्ट टेक वन एक्झाम्पल, T2G आणि EG यांचं जे ट्रान्झिशन आहे हे बघूया आपण. अकॉर्डिंग टू लॅपोर्टे सिलेक्शन रूल अलाउड असणार की फॉरबिडन असणार. सपोज फॉर एक्झाम्पल D1 आहे, ठीक आहे. D1 आहे तर डी सबशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, 1 2 3 4 5. डी सबशेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, स्प्लिटिंग झाली इनटू द T2G अँड EG. तर इलेक्ट्रॉन जाणार T2G मध्ये. आता सपोज लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब केली आणि ट्रान्झिशन झालं फ्रॉम T2G टू EG. आता मला सांगा T2G टू EG ट्रान्झिशन झालेलं आहे, तर अकॉर्डिंग टू द लॅपोर्टे सिलेक्शन रूल चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर झाला तरच ट्रान्झिशन अलाउड आहे. आपल्याला माहिती आहे डी सबशेल, T2G आणि EG हे दोन्ही डी सबशेल आहेत आणि डी सबशेल साठी व्हॉट इज द ॲझिम्युथल क्वांटम नंबर 2. तर व्हॉट वुड बी द डेल्टा एल चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर 2 - 2 दॅट इज इक्वल टू 0. सांगा चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर होत आहे का? नाही होत. तर हे ट्रान्झिशन कसं असणार? फॉरबिडन किंवा पॅरिटी मस्ट बी चेंज. पॅरिटी मस्ट बी चेंज म्हणजे काय? तर जिरेटचं अनजिरेट मध्ये ट्रान्झिशन किंवा अनजिरेटचं जिरेट मध्ये ट्रान्झिशन झालं पाहिजे. बघा, हा जो आहे T2G हाही जिरेट आहे आणि EG सुद्धा जिरेट आहे. जिरेट टू जिरेट ट्रान्झिशन आहे अँड देअरफॉर दिस ट्रान्झिशन इज फॉरबिडन. होणार नाही, असलं ट्रान्झिशन होणार नाही. इट इज फॉरबिडन ट्रान्झिशन. दिस ट्रान्झिशन इज फॉरबिडन ट्रान्झिशन. ओके. तर आता आपण बघितलं लॅपोर्टे सिलेक्शन रूल, ज्याच्यामध्ये जर चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर होत असेल तर ते लॅपोर्टे अलाउड आहे. असं ट्रान्झिशन ज्याच्यामध्ये पॅरिटी चेंज होत आहे तर ते ट्रान्झिशन अलाउड आहे अकॉर्डिंग टू द लॅपोर्टे सिलेक्शन रूल. डेल्टा एल इज इक्वल टू +-1. डेल्टा एल जो आहे हा +-1 असला पाहिजे तरच ते लॅपोर्टे अलाउड आहे. नाउ व्हॉट इज डेल्टा एल? डेल्टा एल इज व्हॉट? चेंज इन ॲझिम्युथल क्वांटम नंबर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. +-1च पाहिजे तरच ते लॅपोर्टे अलाउड असणार. बघा लक्षात द्या, 0 नाही चालणार, +-2 ही नाही चालणार, +-3 ही नाही चालणार.
फक्त आणि फक्त काय पाहिजे, +-1 प्लस किंवा -1 दोन्हीपैकी जर असेल डेल्टा एल चेंज इन ॲझिमुथल क्वांटम नंबर, तर ते ट्रान्झिशन असणार लॅपोर्टे अलाउड. सो लेट अस सी हाऊ. एस सबशेल आता बघितलं आपण, एस सबशेल ही जिरेड असते, पी सबशेल अनजिरेड, डी सबशेल जिरेड आणि एफ सबशेल जिरेड असणार. एस सबशेल साठी ॲझिमुथल क्वांटम नंबर 0 असतो, पी सबशेल साठी 1, डी सबशेल साठी 2, तर एफ सबशेल साठी 3. आता बघा, जर ट्रान्झिशन असेल फ्रॉम एस टू पी, सो टेल मी एस टू पी ट्रान्झिशन हे जे आहे हे अलाउड असणार की फॉरबिडन असणार? येस, इट वुड बी अलाउड. हाऊ? तर बघा, ट्रान्झिशन होत आहे पहिली गोष्ट तर जिरेड पासून अनजिरेड कडे, आणि कारण की ट्रान्झिशन होत आहे जिरेड पासून अनजिरेड कडे, दॅट मीन्स व्हॉट इज हॅपनिंग, ट्रान्झिशन होत आहे फ्रॉम जिरेड टू अनजिरेड. आणि जर ट्रान्झिशन होत असेल जिरेड टू अनजिरेड, तर ऑब्विसली पॅरिटी चेंज होत आहे, आणि जर पॅरिटी चेंज होत आहे तर दिस ट्रान्झिशन मस्ट बी अलाउड. अजून एक गोष्ट, एस सबशेलचा एल आहे 0 आणि पी सबशेलचा एल आहे 1. तर बघूया डेल्टा एल इज इक्वल टू व्हॉट विल हॅपन फॉर दिस ट्रान्झिशन. डेल्टा एल काय असणार, तर डेल्टा एल इज इक्वल टू फायनल मायनस इनिशियल 1 - 0 विच इज इक्वल टू +1, अँड ॲज इट इज +1 दिस ट्रान्झिशन इज अलाउड. +1 किंवा -1 पाहिजे डेल्टा एल, तर ते अलाउड असणार. आता तुम्ही मला सांगा, फॉर पी टू डी ट्रान्झिशन डेल्टा एल काय असणार आणि ट्रान्झिशन अलाउड असणार की फॉरबिडन? येस, द ट्रान्झिशन वुड बी अलाउड. कारण काय, ट्रान्झिशन होत आहे फ्रॉम अनजिरेड टू जिरेड, ट्रान्झिशन होत आहे अनजिरेड टू जिरेड, आणि कारण की ट्रान्झिशन होत आहे अनजिरेड टू जिरेड, इट इज अलाउड ट्रान्झिशन बिकॉज पॅरिटी इज चेंजिंग. आता डेल्टा एल जर का कॅल्क्युलेट केला आपण, तर डेल्टा एल आलेला आहे बघा 2 - 1, अँड 2 - 1 इज इक्वल टू व्हॉट, सॉरी 2 - 1 is equal to what, +1. That means it is allowed. Again, in case of D to F, जिरेड टू अनजिरेड आहे, L equal to 2 and L equal to 3, चेंज इन ॲझिमुथल क्वांटम नंबर होत आहे, आणि डेल्टा एल इज इक्वल टू +1 येणार, कारण की काय 3 - 2, and therefore it is also a allowed transition. This is very simple. This is very simple how to determine whether it is allowed or forbidden transition. Laporte allowed transitions are colored and therefore they have high value of absorbance. बघा, लॅपोर्टे अलाउड जर का ट्रान्झिशन असलं तर इट इज हायली कलर्ड. ॲक्च्युली इट इज नॉट ओनली कलर्ड, but it is extremely colored, it is having a very high intensity, it is highly colored, and therefore they have very high value of absorbance. त्यांचा absorbance जास्त आहे, ते means they absorb light energy in very much amount, and therefore they have very high मोलार एक्सटिंक्शन कोइफिशियंट, एप्सिलॉन, ज्याच्याबद्दल आपण बघितलं होतं बघा. मोलार एक्सटिंक्शन कोइफिशियंट हे जास्त असणार कारण की ॲब्झॉर्बन्स जास्त आहे. सो लॅपोर्टे अलाउड ट्रान्झिशन्स आर हायली कलर्ड, सर्वात जास्त कलर्ड असतात लॅपोर्टे अलाउड ट्रान्झिशन्स. पण जर का डेल्टा एल इज इक्वल टू 0 असला तर ऑब्व्हियसली इट इज लॅपोर्टे फॉरबिडन, कारण की आपण बघितलेलं आहे लॅपोर्टे अलाउड साठी कंडिशन आहे डेल्टा एल इज इक्वल टू +or-1. जर ते नसेल तर इट इज लॅपोर्टे फॉरबिडन. जर बघितलं तर जर लॅपोर्टे फॉरबिडन जर का असला तर इट शुड नॉट शो एनी कलर, कोणताही कलर त्याने दाखवायला पाहिजे नाही. कारण की काय, लॅपोर्टे सिलेक्शन रूलचं म्हणणं काय, डेल्टा एल इज इक्वल टू +-1, चेंज इन ॲझिमुथल क्वांटम नंबर झाला पाहिजे, पॅरिटी चेंज झाली पाहिजे, तरच ते ट्रान्झिशन होणार, आणि ट्रान्झिशन झालं तर कलर दिसणार. आता जर डेल्टा एल इज इक्वल टू 0 असला तर तो लॅपोर्टे फॉरबिडन आहे, तर ट्रान्झिशन व्हायला नाही पाहिजे आणि कलरही दिसायला नाही पाहिजे. सो इफ दिस रूल इज स्ट्रिक्टली फॉलोड, तर मॅक्झिमम कॉम्प्लेक्सेस ज्यांच्यामध्ये डीडी ट्रान्झिशन आहे, बघा डीडी ट्रान्झिशन मी तुम्हाला आधीच सांगितलं, अजून एक एक्झाम्पल घेऊया वाटलंच तर आपण, D3 आहे. ओके, D3. टेल मी दिस ट्रान्झिशन इज स्पिन अलाउड और फॉरबिडन अँड लॅपोर्टे अलाउड और फॉरबिडन. याला आपण स्प्लिट केलं इंटू द T2G अँड DG, D1, D2 अँड D3. स्पिन आणि लॅपोर्टे, स्पिन अलाउड और फॉरबिडन अँड लॅपोर्टे अलाउड और फॉरबिडन. व्हेरी इझी. हा स्पिन अलाउड ट्रान्झिशन आहे का, कारण की बघा जसं आपण या इलेक्ट्रॉनला एक्साइट केलं फ्रॉम T2G टू EG, व्हॉट विल हॅपन,
2 इलेक्ट्रॉन असे आणि हा तिसरा इलेक्ट्रॉन वर जाईल. सांगा स्पिन चेंज झाला का? नाही. स्पिन चेंज नाही झाला तर डेल्टा एस इज इक्वल टू 0 अँड डेल्टा एस इज इक्वल टू 0, तर स्पिन असणार अलाउड. नाउ व्हॉट अबाउट द लॅपोर्टे? T2G2 इजी आहे, G-रेड टू G-रेड आहे, चेंज इन अझिम्युथल क्वांटम नंबर होत नाही, डेल्टा एल इज इक्वल टू 0 आहे, याचा अर्थ दिस ट्रान्झिशन इज फॉरबिडन. तर हे ट्रान्झिशन जे आहे हे लॅपोर्टे फॉरबिडन आहे आणि स्पिन अलाउड आहे. जर हा रूल स्ट्रिक्टली फॉलो केला, कोणता रूल? लॅपोर्टे सिलेक्शन रूल. तर मोस्ट ऑफ द कॉम्प्लेक्सेस हॅव्हिंग डीडी ट्रान्झिशन, असे कॉम्प्लेक्सेस ज्यांच्यामध्ये डीडी ट्रान्झिशन होत आहेत, दे मस्ट बी कलरलेस. हे सर्व कॉम्प्लेक्सेस हे कलरलेस असायला पाहिजे आणि त्यांच्यामध्ये 0 ॲब्झॉर्बन्स यायला पाहिजे, पण असं होत नाही. जरीही लॅपोर्टे फॉरबिडन असला किंवा लॅपोर्टे सिलेक्शन रूल फॉलो करत नसला, डेल्टा एल 0 येत असला, तरीही असे जे कॉम्प्लेक्सेस आहेत, असे खूप सारे कॉम्प्लेक्सेस आहेत जे की कलर आहेत आणि ते काही ना काही ॲब्झॉर्बन्स दाखवतात. तर असं का होते? लॅपोर्टे सिलेक्शन रूल फॉलो नाहीत करत, लॅपोर्टे फॉरबिडन आहेत, तरी सुद्धा ते 0 ॲब्झॉर्बन्स दाखवत नाहीत, तर ते काही ना काही कलर दाखवतात. त्याच्या मागे काय कारण आहे? तर याच्या मागे कारण आहे रिलॅक्सेशन इन द रूल. रिलॅक्सेशन